जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती अशाच नवनवीन बातम्या पाहायला भेटणार आहेत। तर नागपूरमध्ये मैत्रिणीकडे आले, लवकरच घरी येते। अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आलं आहे। नागपूरमध्ये मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून मुलगी घरातून बाहेर पडली होती। उशिरापर्यंत ती न आल्याने कुटुंब हादरून गेलं होतं। पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत। नागपूरमध्ये एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या 12वी शिकणारी अल्पवयीन मुलगी रविवारीपासून संशयास्पदरित्या बेपत्ता झाली आहे। यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे। हुंडकेश्वर पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल केली असली तरी मुलीचे अपहरणच करण्यात आल्याची भीती आहे। त्यामुळे पोलिसांनी या मुलीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके कामावर लावली आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित अधिकारी नागपुरातील रहिवासी आहेत। त्यांची 16 वर्षीय मुलगी एका नामांकित महाविद्यालयात 12वीचे शिक्षण घेत आहे। रविवार 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30च्या सुमारास तिने आईला मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगून घर सोडले होते। दुपारी 4 वाजेपर्यंत ती परत न आल्याने आईने तिच्या मोबाईलवर संपर्क साधला। त्यावेळी तिने आपण मैत्रिणीकडे असून लवकरच घरी येत असल्याचे सांगितले होते, मात्र ती घरी परतलीच नाही। संध्याकाळी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिचा मोबाईल हा बंद होता। यामुळे घाबरलेल्या आईवडिलांनी तिची मैत्रिणी, नातेवाईक तसेच ओळखींच्याकडे संपर्क केला, मात्र तिचा कोणताही पत्ता लागला नाही। अखेर वडिलांनी हुंडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 137(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे। अल्पवयीन विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मित्रांनो विसरू नका।